नमस्कार मंडळी, सगळ्यांना शुभ सकाळ. शुभ सकाळ. तर खरं तर झाली आहे दुपार, पण तरी पण सगळ्यांना शुभ सकाळ. तर सगळ्यांना सर्वप्रथम हर 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 महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. तर आज आम्ही जत्रा आमची काल झाली खरी, पण मान आज आम्ही देणार आहोत. तर हे गेलेच आहेत आता आणायला. बाकीची सगळी तयारी झालेली आहे. चला तर मग मी तुम्हाला दाखवते काय काय तयारी झाली आहे. पूजा झाली माझी, सगळं झालं करून, काम झालं, आटपलेलं आहे, सगळं काही आटपलेलं आहे. आणि आता आम्ही सगळं करायला घेतो. चला दाखवते काय काय केले ते. तर आता आमचे इथे वडे झालेले आहेत बनवून, इथे प्रसादाच्या पुऱ्या झालेल्या आहेत बनवून, आणि भात पण ठेवलेलं आहे आता बनवायला. आणि आता फक्त चिकनला फोडणी द्यायची. कोंबडे आणलेले आहेत आता, ते स्वच्छ धुवून घेऊ आणि त्याला फोडणी देणार आहोत आता. चला ते आता बनवायचं आहे चिकन. तर आईंना बोलवते मी. आणि इथे डोसे पण आहेत, हे बघा डोसे पण बनवलेले आहेत. तर चला, तर आई येतील पटापट आणि बनवतील. चिकन झालेलं आहे आमचं, म्हणजेच गावठी कोंबडा. 4 गावठी कोंबडे आहेत मानाचे, ते झालेले आहे, आता होत आहे. आणि इकडे पूजा पण चाललेली आहे. ते नुपूर आली आहे, इथे आमची पूजा चालू आहे. इथे सगळं मांडणं करतायत, ते मान दिलं आहे तर हे बघा. दिवा लावला सर. सगळं आता मान दिलेलं आहे, ते आम्ही मांडलेलं आहे ते. दाखवा सर्वांना कशा प्रकारे मांडणी केलेली आहे. पण हे मानाचे कोंबडे, 2 कोंबडे मानाचे सतीदेवीचे, 2 कोंबडे मानाचे नर्मदा देवीचे. वा वा वा. अशा प्रकारे तिरपोनी दाखवा. तिरपोनी तयार झालेली आहे. तिकडे ते इसका बंद. आता चला चालू. हार फुलं मांडी घालू घरी. चला, मान दिलेल्या देवीला नैवेद्य तसंच दाखवायचा की मग आपण सगळे ती वाद भिजली ना, तसंच खायला मोकळे. माझ्या हाताने ना तेल पडलं ना त्याच्यावर. तू हा तेल वरती करा जरा. हा कुठे ठेवू? वरती ठेवू ना. आपण फोडायचं आहे ना अण्णा बोला. नारळ विसर्जित नाही करायचा नारळ. हे फोडायचे सतीश नारळ. ते वापरायचे घरामध्ये, वापरायचे. बरोबर ना. फोडू ते का? सगळं मांडून पहिलं झालेलं समर्पण आहे. करतो. तर हात कुंकू नारळाला. हा. आणि आपला जो संकल्प आहे तो केला तर तो बोलायला पाहिजे ना मानाचा. काय खरं तो या तुम्ही आता बायकांनी ते हे केलं पाहिजे ना. हळद कुंकू तिथं वाहतीलच ना सगळ्या काय पडतं ना, ठीक आहे ना. बोला सतीदेवी माते की जय. नर्मदा देवी माते की जय. तर सतीदेवी माते अशा प्रकारे तुम्हाला मानाचा मान दिला आहे. तर याचा मानाचा आपण स्वीकार करावा. स्वपुषीने मान दिलेला आहे. आनंदी असावा. आमचा मान स्वीकार करावा. काही आपला झाला असेल ते क्षमा करावे. आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि आमच्या पाठीशी असावा, अशी कृपा करावी. नंतर अशा प्रकारे आमची पूजा वगैरे झाल्यावर आम्ही सगळेजण आता जेवायला बसलेलो आहोत. सगळ्यांचा प्रसाद वगैरे खाऊन झाला होता. हे दिलीपबाई आहेत आमचे, ते त्यांना पण आम्ही आमंत्रण केलं होतं. ते आले होते जेवणासाठी प्रसादाच्या. तर असे सगळेजण बसलेले आहेत बघा, किती छान हसतायत, मजा मस्ती करत सगळ्यांचं जेवण चालू होतं. तर चला बघूया पुढे सगळेजण जेवत आहेत ते. कसा झालाय? यांना दिलंच नाही. मला ओंकार भोजने बघितलं ना, तुझी बघा तुमची आठवण येते. ओंकार भोजने. अच्छा बघितलं तुम्ही त्याला ओंकार भोजनेला? तो बोलतो एकदम दाखवतो तुम्हाला. असे ना ते सर्च कर लगेच. सगळे जेवायला बसलेले आहे इथे.
ए तिखट बिकट नाही ना झाले. नाही पण ओरिजिनल तो दिलीप भगत आहे ना. जय बस. म्हणजे दिसायला वेगळे दिसायला पण थोडंसं. आणि राज हा चला आई मावळ्यांचा उदो उदो. वा, चला मानाचं पान कोंबडा आपलं झालेलं आहे. जेवण छान करा सुरुवात आणि ही दिली घ्या प्रभू के नाम. चालू करा. हो तो डोसा करा. टेस्ट कशी झाली ते पण सांगायची असते. एक नंबर. हा, पाणी दे मला. सोनीला गेला? बघूया जरा. हे बघ हा ग्लास तिकडे दिलेला आहे तो. नाही का पण मला लागलं. हा. हो वा वा वा. काय पडलं. डोसा पाहिजे तर घ्या. यावर्षी जत्रेला आमचा जय पण आहे. डोसा पाहिजे तर घ्या. हो. रती आपल्या जत्रेला आला. हा. हो अरे एकविरेच्या जत्रेला पण होता आणि आता आपल्या गावदेवीच्या जत्रेला पण आहे. आणि आईसाठी तर आशीर्वाद असतो. अजून काय कसं झालं छान छान. बघ आता बोलतात का बघ. एकदम टेस्टी. प्रश्नच नाही. आई मला रस्सा दे. हा आता दुपारपासून आत्ता मी तुमच्या समोर येते आहे पुन्हा एकदा कारण की आता खूप उशीर झाला आहे. 11:15 वाजलेत. दुपारचं सगळं आमचं जेवणाचं आवरलं आणि मग मी गेले होते माहेरी. माझ्या जय आलाय ना तर जय आलाय म्हणून मग त्याला सगळ्यांना भेटायचं होतं त्यासाठी माहेरी गेले. माझ्या चेहऱ्यावरून वाटतच असेल तुम्हाला की मी किती दमले. ते खूप दमायला झाले. काय सांगू मी सगळं आवरून गेले होते. बघा हे इथे ना किचनमध्ये सगळं काही आवरून गेले होते. काहीच ठेवलं नव्हतं मी आवरायचं. सगळं आवरलं आणि आम्ही 7 वाजता घरी गेलो होतो. तर जेवण वगैरे आत्ता जस्ट आलो आहे. 11:30 वाजता आलो. आवरलं. आता परत थोडासा पसारा आहे तो आता डायरेक्ट उद्या सकाळी कारण आता अजिबात माझ्यामध्ये त्राण नाही आहे. तर चला हा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा भेटू आपण नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव. जय भोलेनाथ जय शंकर. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. आवडला तर नक्कीच कमेंट करा. ठीक आहे. पुन्हा भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि लवकरच भेटूया कारण की आता आम्ही जाणार आहोत लोणावळ्याला दर्शनाला. नक्कीच तो व्हिडिओ पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन. चला आता जास्त काही बोलत नाही. खूप उशीर झाला आहे. चेंज करते आणि आता मी झोपते. खूप उशीर झाला आहे की नाही. सकाळी परत उठायचं आहे. वरुणचे क्लास आहे वरुणचा. परत जयच्या मैत्रिणी येणार आहेत परत उद्या जेवायसाठी. तर त्यासाठी जेवणाची वगैरे पुन्हा सकाळी उद्या तगदी तयारी करायची. तर तो आहे तोपर्यंत त्याचे मित्रमंडळी येणारच ना. ठीक आहे काही हरकत नाही. चला तर आता आहेत तो बुधवारी त्याची फ्लाईट आहे. बुधवारी सकाळी म्हणजे 8-9 तारखेची सकाळची 4ची फ्लाईट आहे. तर तो इथून आम्ही त्याला सोडायला जाणार आहोत 9 तारखेला. 8 तारखेला जाणार आहोत रात्री बुधवारी 9 वाजता. इथून जाऊ आम्ही एअरपोर्टला त्याला सोडायला. ते पण जर शेअर करता आलं तर नक्की शेअर करेन. ठीक आहे. चला पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव. जय भोलेनाथ जय शंकर. बाय आणि गुड नाईट. शुभरात्री.